हॅलो नमस्कार, मी नीलम थोरात पुन्हा एकदा स्वागत करते नवीन आणि छान अशा इंटरेस्टिंग एका व्हिडिओमध्ये. तर सकाळची झाली नाश्ता वगैरे करून घेतला. अंडा ब्रेड मी बनवलेला आहे, मिनी ब्लॉगमध्ये टाकलेला आहे. बघितलं नसेल तर नक्की एकदा बघा. लहान मुलं आहेत ना, आवडीने वगैरे खातात, तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर अचानक असं ठरले की बाबांनो माहेरी कोंबडा द्यायला जायचं आहे. लग्न झाल्यानंतर एक मूल वगैरे झालं ना, तर कोंबडा आणि नारळ वगैरे देवाला देतात. म्हणजे आमचं ते ग्रामदैवत आहे ना, त्यांना देतात वगैरे नाही का. तर आता तीन सलग वर्ष झालं दिलेलाच नाही कोंबडा. आणखीन वऱ्हाड्याचा कोंबडा असतो ना, तो कोंबडा वगैरे दिला होता. तर अचानक असं ठरलं. तर गेल्या महिन्यात तर काही अधिक महिन्यात तर काही देत नाहीत कोंबडा, तर आता ह्या महिन्यापासून दिलं तर चालतो. तर अचानक आहुनी सांगितलं की जायचंय म्हणून. आत्ताच मला जस्ट सांगितलं, 11 वाजता सांगितलं. आणि आता माझे गडबड वगैरे झाले चालू, देवपूजा वगैरे पण करून घेतली, नाश्ता आणखीन रात्रीचं जेवण वगैरे तसं शिल्लक आहे. म्हटलं बनवून घेतलं ना, आता जेवण वगैरे डबल बनवलं ना की तसंच अर्धे मग थोडंफार का होईना तसंच उरलं जातं, म्हणून ते काही बनवलं नाही. म्हणून रात्रीचं जेवण आहे तेच मस्त असं करून आम्ही आता निघणार आहे 4 वाजता. तर आता मी बॅग वगैरे पॅक करणार आहे. तर इथून पुढे असाच व्हिडिओ कंटिन्यू नक्कीच करा. आणि या अधिक महिना आणि धोंड्याचा महिना पण काहीतरी असं म्हणतात ना, त्या महिन्यामध्ये मम्मीची वगैरे आईची ओटी वगैरे भरतात. तर त्यावेळी मी काही गेले नव्हते. आत्ताच आता योगायोग आहे, तर म्हटलं मम्मीला पण साडी वगैरे घेऊन जाते, तिची ओटी वगैरे भरते. तर आज दिवसभरात जे काही घडतंय ना ते तुमच्यासोबत शेअर करते. अजून कोंबडा वगैरे कसा देतात ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर असाच व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा. आता बॅग वगैरे भरते, कारण एका दिवसासाठी जाणार आहे. सकाळी आता कोंबडा दिला, संध्याकाळी लगेच रिटर्न येणार आहे. तर असाच व्हिडिओ. पहिल्यात आधी घरी खिचडी वगैरे श्रेयांसाठी बनवून घेतली होती. मी म्हटलं आता बॅग वगैरे पॅक वगैरे करून घेऊया, म्हणून ही बॅग वगैरे काढून घेतली. एकाच दिवसासाठी जायचं होतं म्हणून म्हटलं थोडीफारच कपडे वगैरे घेते. आता पाऊस पण चालू आहे म्हणून म्हटलं एक्स्ट्राचे जरा श्रेयांचे कपडे वगैरे घ्यावेत. आणि मस्त अशी खिचडी वगैरे बनवली होती आणि आमचं आवरलं. तर काही एवढी होती. पिझ्झा उलटी ती आणि बर्गर. मग काय देऊ, मग तुला काय देऊ, काय पाहिजे तुला खायला? दोघांचं असंच काही ना काहीतरी गाडीमध्ये चालू असतं. आणि श्रेयांश आम्हाला एंटरटेनमेंटचं काम करत होता. तर नाश्ता वगैरे करायला इथे थांबलो होतो 7:30च्या दरम्यान वगैरे. आणखी नाश्ता करायला थांबलो आणि लाईटच गेली होती, त्यामध्येच नाश्ता वगैरे केला आणखी निघालं होतं. पप्पा काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आम्ही आल्यानंतर ना पप्पा वगैरे आले होते. 11:30 वाजले होते आणि श्रेयांश काही गाडीवर उतरायला मागतच नव्हता. आणि हे सकाळची पहाड बघू शकता, एवढं छान वाटत होतं ना, चिमण्यांचा किलबिलाट. आणखी आमच्या घराच्या समोरूनच हे मंदिर दिसतं, मंदिर आहे ना ते, इथून सर्व दिसतं. तर एका साईडला सगळं सुख, एका साईडला आणखीन हे चूल असणं तर एका साईडला. म्हणून सकाळ सकाळी असं पाणी वगैरे ठेवणं चालू होतं. मी लवकरच उठले होते, कारण पौर्णिमा चालू होणार होती 3 वाजता. 3-4 हे सर्व जेवण वगैरे बनवायचं होतं. आंघोळ वगैरे केली, आणखीन देवाचं दर्शन वगैरे घ्यायला आलो होतो पटकन सकाळी. आणि नंतर ना मग हे सगळं साहित्य वगैरे घेतलं होतं, कारण म्हणजे असं म्हणतात की जेव्हा आपण कोंबडा देतो ना, तेव्हा तर आपलं सर्व साहित्य वगैरे घेऊन जायचं असतं. तर मम्मीनं सकाळी हे पनीर वगैरे बनवलं होतं, त्याचाच नाश्ता वगैरे केला होता. आणि आज होता पोलिओ. तर श्रेयांश आणखीन त्याची मावशी, म्हणजे माऊ म्हणतो तो, दोघं जण गेले होते द्यायला. आणि ही माझ्या मावशीच्या मुलीची, म्हणजे माझी बहिणीची मुलगी आहे, इथेच होती ती पण. दोघांचं असं मस्त असं एन्जॉय करणं चालू होतं. तर एवढ्या गडबडीमध्ये काही शूट वगैरे करणं झालंच नाही. आणि नंतर ना मग इथंच डायरेक्ट सगळं जेवण वगैरे बनवून निवेद वगैरे दाखवायला आलो होतो. पहिले त्यात आणलं नसतं तुम्ही. श्रेयू जाऊ नको कुठं. अहो टायगर घेऊन जाईल तुला. टायगरला
हे सर्व आहे ना, मी तर माझी आत्या आहे ना, तर ती आमच्या इथं कोंबडा वगैरे द्यायला येते. तर तिथंच मी अजूनपर्यंत हे सर्व बघत आले ना, हे आता मी पहिल्यांदा करत होतो. तर पहिला म्हणजे वऱ्हाडचा कोंबडा होता ना, तो दिला होता ना, आता हा पहिल्यापासून असं काही म्हणतात की वर्सल चालू वगैरे करायचे असते, म्हणजे दरवर्षी असा कोंबडा वगैरे द्यायचा असतो. आता इथून पुढे ह्या वर्षी जर दिला तर पुढल्या वर्षी ही कोंबडा द्यायचा असतो, म्हणजे दरवर्षी असं कंटिन्युअली चालूच ठेवायचं असतं. आणखीन यात्रा वगैरे होते तेव्हा मी नारळ वगैरे देऊन गेलेच होते. तर आता अजून हे काही रिच्युअल्स आहेत ना, तर ते मला आता माहीत होत आहेत. तर बघू आता पुढे पण काय समजेल वगैरे तेही तुम्हाला नक्कीच सांगेल. तर घरी आल्यानंतर ना जेवण वगैरे सर्वांना म्हणजे जवळचे असतात ना, त्यांना जेवण करायला बोलवायचं असतं. म्हणून सर्वांना जेवण वगैरे वाढून घेतलं ना, आम्हीही जेवण करून घेतलं. तर दुसऱ्या दिवशी होती वटपौर्णिमा नाही का, म्हणून त्या दिवशी काही गेलो नाही. पाऊसही भरपूर पडत होता आणि 5-5:30 वाजता आम्ही आलो होतो म्हणजे वडाला पुजण्यासाठी, म्हणून त्या दिवशी काही गेलोच नाही. आणि पाऊस वगैरे भरपूर होता म्हणून नंतर नाही इथंच म्हणजे पहिल्यांदाच असं घडून आलं होतं की माहेरी म्हणजे नाही का वटपौर्णिमा मी पूजायला वगैरे गेले होते माहेरी. नंतर दरवर्षीच म्हणजे नाही का असं पुण्याला वगैरे असते त्या साईडलाच वगैरे पूजत असते. आणखी लग्नाच्या पहिल्याच वर्षी म्हणजे गावाला वगैरे पूजन केलं होतं म्हणजे वटपौर्णिमेचं. म्हणून असं सर्व म्हणजे होतं म्हणजे वटपौर्णिमेचं मस्त आम्ही इथं गाणी वगैरे म्हणत असं एन्जॉय करत होतं. तर ही आमची मराठी शाळा आहे, इथंच एवढा मोठा वड होता, तिथंच वगैरे पूजन केलं होतं. आणि सकाळी पहाटे आम्ही पुण्याला जायला निघालो, म्हणजे सोमवारी वटपौर्णिमा होती आणखी मंगळवारी जायला. सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ.